अ, भाऊ वडेट्टीवारांनी दावा केला की तुमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहेत. अ, आता नेमकी काय स्थिती आहे? खरंच त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे? हे बघा, वडेट्टीवार हे नेहमी खोटं बोलत असतात. वडेट्टीवारांना हे माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक त्यांच्या संपर्कामध्ये नाही आहे. आपले नगरसेवक त्यांना सांभाळता येत नाही आहे आणि म्हणून ते हे करतात आहे. एक तर एकीकडे भारतीय जनता पार्टी दुसरीकडेच राहिली आहे. त्यांनी आपल्या नगरसेवकांमध्ये जे 27 त्यांचे निवडून आले आहे त्याच्यामध्ये त्यांनी समन्वय ठेवावा. आपल्याच नगरसेवकांना अपहरण करण्याच्या स्टाईलमध्ये त्यांना पळवण्याच्या जी भूमिका त्यांची आहे दोन्ही नेत्यांची, त्याचं त्यांनी चिंतन करावं. आमचे पहिले 27 तुम्ही एकत्रित करा, त्याच्यानंतरच्या गोष्टी करा. आणि असं जर असेल तर आमचे सर्व नगरसेवकांचे फोन चालू आहे, मोबाईल चालू आहे. आम्ही 24च्या 24 नगरसेवक ND हॉटेलमध्ये एकत्र आले. आम्ही तिन्ही नेत्यांनी त्यांना संबोधन केलं, त्यांचा सन्मान केला. असं तुमचं कुठं आहे? तुमचं तर दिसतच नाही. आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं पाहायचं वाकून, ही भूमिका जी वडेट्टीवारांची आहे ही काही योग्य नाही आणि ती कळलेली आहे. म्हणून तुम्ही जे सांगता की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात आहे, हे कदापि शक्य नाही. 1% ही याच्यामध्ये सत्यता नाही. उलट काँग्रेसचे अनेक नगरसेवक हे आमच्या संपर्कामध्ये आहे. त्यांचे नातेवाईक संपर्कामध्ये आहे आणि ते विनंती करू लागले आहे की भाऊ कसंही करा, भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी बसवा. कारण की जर भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी झाला नाही तर मात्र विकास होऊ शकणार नाही. आणि ह्या जे दोन नेत्याचे जे भांडणं चालू आहे, ज्या पद्धतीची भाषा ते एकमेकांच्या बद्दलची वापरत आहे, हे काही चंद्रपूरच्या जनतेला स्थिर सरकार देण्याची भूमिका, भाषा ही त्यांची नाही आहे. खाली तिजोरी असलेले, खाली मनाचे, छोट्या मनाचे हे नेते चंद्रपूरचं नेतृत्व करू शकत नाही, हे या ठिकाणी दिसत आहे. तो गेल्या भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, एकमेकांचे नगरसेवक संपर्कात आहेत, ते आमच्याकडे आहे म्हणतात, तुम्ही त्यांच्याकडे आहे, असं ते सगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. लोकांना हे कळतच नाहीये की कोण कोणाच्या संपर्कात आहे. काय नेमकी स्थिती काय आहे? हे बघा, आमचे 24 नगरसेवक आमच्याजवळ इंटॅक्ट आहे. आम्हाला 10ची गरज आहे. आता 10 ते कसे पूर्तता होईल याचं एक आहे, ज्यामध्ये साधारणतः 6 उभाट आहे, 2 वंचित आहे, 1 BSP आहे आणि 2 अपक्ष आहे. हे जरी पकडले तरी 12, 13, 14 नगरसेवक हे बाहेर आहे. आणि पप्पू देशमुखचा जो गट आहे तिघांचा, तो एक वेगळा गट आहे. त्यांच्याजवळ 27 आहे. तर 10 नगरसेवकांची आम्हाला आवश्यकता आहे. 10 नगरसेवकांमध्ये अनेक लोक आमच्यासोबत संपर्क आहे, बोलणी चालू आहे, वेगवेगळ्या स्तरावर आहे. जे मार्गदर्शक नेते सुधीरजी मुनगंटीवार हे सुद्धा त्यांच्यासोबत बोलत आहे. त्याच्यामुळे आमचा हा दावा काही असा नाही आहे, फुकटचा दावा नाही आहे. तो तथ्यावर आधारित आहे. आणि म्हणून जे येतात, जे बोलायला येतात त्यांच्याशी बोललं पाहिजे, हा एकदम स्पष्ट शिवसेनेने महापौर असं म्हटलं की महापौर पद जो पक्ष आम्हाला देऊ करेल त्या पक्षासोबत आम्ही जाऊ. मला एक सांगा, शिवसेनेचे जे नेते आहे त्यांच्या जो कोणते कोणते पदाचे उमेदवार आहे ते त्यांच्यामध्ये ठरलेलं आहे का? पण त्यांनी असं मागणी करणं ते तर आज काही संयुक्तिक नाहीये. आरक्षण 22 तारखेला निघायला पाहिजे. पहिले तर त्यांनी सगळ्यात पहिले गट रजिस्टर केला पाहिजे. गट रजिस्टर्ड झाल्यानंतर त्यांचं अधिकृत संख्याबळ येईल आणि त्यांच्या जो असलेल्या संख्याबळाच्या आधारे आणि राजकीय परिस्थितीच्या नुसार तिथे तिथे ते निर्णय होत असतात. आज काहीतरी मागणी करणं ते म्हणजे काहीतरी ते काही योग्य मागणी आहे आणि ते काही बोलणं योग्य आहे असं नाहीये. इनकेस समर्थन शिवसेनेने भाजपकडे मागितलं तर तुम्ही त्यांना समर्थन करण्याची शक्यता आहे का? राजकारण हे जरतरवर चालत नाही. राजकारण हे संख्याबळावर चालते. जे संख्याबळ समोर येईल त्याला धरून, त्याला अनुसरून त्या वेळेस निर्णय केले जातील. या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, दूरदृष्टी असलेले लोक, नेते देवेंद्रजी फडणवीस हे 24 तारखेला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दाव सोडून एक मोठं इन्व्हेस्टमेंट घेऊन येत आहे. ते आल्यानंतर जी जी स्थिती निर्माण झालेली आहे ते सगळ्या शक्यता आम्ही त्याच्यासमोर ठेवू आणि तो त्यानुसार ते जे निर्णय देतील त्यावर आम्ही त्या निर्णयाला घेऊन पुढे जाऊ. आणि ते त्याच्यावर ठरवायचं. तुम्हाला ही मागणी आताच्या परिस्थितीमध्ये व्यावहारिक वाटते का? आणि भाजपची काय भूमिका आहे? अजूनपर्यंत शिवसेनेची अशी कोणतीही मागणी नाही, ती मागणी करू शकत नाही. याचं कारण असं आहे की राजकारण हे संख्याबळावर चालत असते. त्यांच्या जो संख्या किती आहे, शिवसेनेच्या 6 सोबत त्यांच्या जो अधिक मित्रपक्षांचा किती लोकांचा गट तयार होतो, त्या गट तयार झाल्यानंतरच्या या गोष्टी आहे. आणि म्हणून आजचं जे गोष्ट आहे ती काही व्यावहारिक नाही आहे. जे काहीतरी बोलण्यासारखं आहे. एक तर महापौराचं आरक्षण निघायचं आहे. महापौर कोणत्या गटातला, कोणत्या प्रवर्गातला निघतो, तो उमेदवार त्यांच्याकडे आहे का,
इथून त्याची सुरुवात होते. त्याच्यामुळे महापौर आम्हाला द्या किंवा तर आम्ही येऊ, ही भूमिकाच नाही, ती मागणी त्यांची नाही आहे. त्याच्यामुळं असं काही होऊच शकत नाही. एक एक आमचा प्रयत्न हाच असणार आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर आम्हाला त्या ठिकाणी असा बसवायचा आहे. एवढंच. मग काँग्रेसमधला वाद सुरू आहे आणि वडेट्टीवारांनी असं म्हटलं आहे की मतदारसंघाचे ते नेते आहेत म्हणजे तो मालक होत नाही बा, मी पण नेता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. यावर तुझी भूमिका आहे? राजकीय पक्षामध्ये कोणी कोणाचा मालक होत नसतो. ज्या ज्या वेळेस ज्याच्याकडे जी भूमिका येत असतात त्या त्या भूमिका ते वठवीत असतात. या ठिकाणी वडेट्टीवारांची जी भूमिका आहे ती अत्यंत चुकीची अशी आहे, कारण की ते जो आमच्या धानोरकर वहिनींनी जो त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की ते या ठिकाणी ढवळाढवळ करताय. हे ढवळाढवळ त्यांनी खरंच करू नये, कारण की त्यांनी ते 2दा या ठिकाणी लोकसभा जिंकलेला आहे. त्यांचा तो मतदारसंघ आहे, त्यांचा मतदारसंघाची बांधिलकी आहे, कार्यकर्त्यांशी संवाद आहे आणि त्यामध्ये त्यांनी तिथे येऊन ढवळाढवळ करणं या मताशी सहमत आहे. त्यांना जे काही मार्गदर्शन पाहिजे आहे, जी मदत करायची ती वडेट्टीवारांनी करावी. केवळ आपल्याच गटाचा या ठिकाणी महापौर व्हावा याकरता जे ते 8 तास चालू आहे, ती मात्र त्यांची भूमिका चुकीची आहे. मी एवढंच या ठिकाणी सांगेन. काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये विसंवाद वाद असं सगळं सुरू आहे. दुसरीकडे भाजपमध्ये तीच परिस्थिती आहे. फार काही फरक नाही दोन्ही मोठ्या पक्षांमध्ये. याकडे कसं बघ? कुठे वाद आहे हो सांगा बरं? एक प्रसंग सांगा, एक स्टेटमेंट सांगा ज्याच्यामध्ये आमच्यामध्ये वाद आहे असं दिसते. कुठेतरी असं दिसलं का काल ज्या पद्धतीच्या खासदार महोदया बोलत होत्या किंवा जे वडेट्टीवार बोलत होते त्यांनी ते एकदम स्पष्ट मान्य केलं की त्यांच्यामध्ये वाद आहे. वाद नाही आहे तर भांडण आहे. फक्त आता ते मारापिटी करायचं बाकी आहे. असं कुठेतरी आहे का आमच्यामध्ये? कुठेच नाहीये. आता एक मतांतर असू शकते. एखाद्या विकासाच्या मार्गावर जात असताना 2 रस्ते येत असतात. एकाला वाटतं या मार्गाने गेलं पाहिजे, दुसऱ्याला वाटतं ते. बरं, आमचा अंतिम ध्येय हेच आहे की शेवटच्या माणसाचा विकास, चंद्रपूरच्या जनतेचं हित, विकसित चंद्रपूर, विकसित महाराष्ट्रासोबत विकसित चंद्रपूर ह्या ध्येयासाठी काम करणारे आम्ही सर्वजण आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.